नमस्कार सर्वांना. सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे हुलग्याचं माडगं. त्यासाठी इथे मी 1/2 किलो हुलगे घेतलेले आहेत. हे पाहू शकता, अशा प्रकारे हुलगे असतात. हे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये खडे खूप असतात, त्यामुळे व्यवस्थित हे निवडून घ्यायचे आहे. गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये मी हुलगे हे टाकून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम स्लो आहे आणि हे पहा, अशा प्रकारे हे एकदम ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे. त्याच्यातून खमंग वास यायला लागतो, समजून जायचं आपले हुलगे भाजलेले आहेत. आता हे थंड करून घेऊन मी मिक्सरला लावलेले आहेत आणि हे वाटून घेतलेले आहे. अशा प्रकारे त्याची फाईन पेस्ट करायची आहे. हे पहा, ही फाईन पावडर झालेली आहे. आता हे बारीक पावडर आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2.5 ते 3 ग्लास पाणी मी मोजून पातेल्यामध्ये घेतलं होतं, ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे. पाण्याला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मी अगोदर भिजवून ठेवले होते बासमती तुकडा तांदूळ, ते मी तुम्हाला दाखवायचे विसरून गेले, त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. हे पहा, याला पाण्याला उकळी आली की 2 चमचे हे बासमती तुकडा तांदूळ याच्यामध्ये छान लागतात माडग्यामध्ये, ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. ह्याला उकळी आली की थोडे शिजतात तोपर्यंत आपण इकडे हे 4 चमचे हुलग्याचं पीठ घेऊन ह्याचं बॅटर तयार केलेलं आहे. त्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. उकळी आल्यानंतर थोडे तांदूळ शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे गूळ घालू शकतो. तुम्हाला कितपत गोड पाहिजे तेवढा तुम्ही गूळ घालून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपले तांदूळही शिजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण एका हाताने गुठळ्या मोडलेलं हुलग्याचं पीठ टाकून घेणार आहोत. गरम पाण्यामध्ये पीठ टाकताना त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून एका हाताने हे पीठ आपण साईडने टाकून घेणार आहोत आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हे ढवळत राहणार आहोत. हे पहा, एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. खाली तळाला पीठ बसलेलं असतं, त्यामुळे परत एकदा ढवळून घ्यायचं आहे. आणि आता अशा प्रकारे एक हाताने हे पीठ टाकत हळूहळू दार सोडत टाकायचं आहे आणि ह्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे पातळ दिसतंय, पण हे जसं जसं शिजणार तसं तसं ते थिक होणार आहे. थंडीमध्ये अवश्य करून खा. आठवड्यातून एकदा तरी किमान हे माडगं खायला पाहिजे. ह्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते, अशक्तपणा दूर होतो. हे पाहू शकता, सर्दी आणि तापामध्येही अतिशय गुणकारी आहे. हे पहा, कशी वाटली माडग्याची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे पहा, आपलं एकदम माडगं तयार आहे. असं ताटामध्ये घ्यायचं आणि कोमट असताना अर्धा चमचा तूप घालून हे कोमट असतानाच पिऊन घ्यायचं आणि अंगावर घेऊन झोपायचं. सकाळी तुम्हाला एकदम छान वाटणार, फ्रेश मूड होणार. कसं वाटलं माडगं? धन्यवाद.